दमदार आवाज, टिप्पड व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वक्तृत्व शैली, सोबतीला वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा, याच्या बळावरच ते हडपसरसह पुण्याच्या घराघरात पोहोचले होते. होय, विठ्ठलराव तुपे पाटील. लोकांनी त्यांना 3 वेळा विधानसभेत आणि 1 वेळा लोकसभेत पाठवले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंद समर्थक असलेले विठ्ठलराव तुपे पाटील हे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाचे दगड मानत असत. पुण्याचे भाई अशी ओळख असलेल्या, पुण्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान असलेल्या सुरेश कलमड यांचा विठ्ठलराव तुपे पाटील यांनी 1998च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत सुरेश कलमडी हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते आणि भाजपने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. कलमडी यांच्या प्रचारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर सभाही घेतली होती. त्यामुळं तो पराभव कलमडी यांच्यासाठी मोठा धक्काच होता. विठ्ठलराव तुपे पाटील यांचा जन्म 7 सप्टेंबर 1940 रोजी एका प्रगतिशील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाबूराव पाटील यांच्याकडे गावाची पाटीलकी होती, त्यामुळे लोकांचा रोजचाच संपर्क. त्यांचे वडील गावातील तंटे मिटवत असे. विठ्ठल तुपे पाटील यांचा लहानपणापासूनच या सामाजिक बाबींशी संबंध आला. राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळत गेले. पुढे विठ्ठलराव हेही गावकऱ्यांचे तंटे मिटवू लागले. गरजूंना मदत करण्याचे, संकट काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण त्यांच्या अंगी लहानपणापासूनच भिनले होते. विज्ञान शाखेत त्यांनी पदवी प्राप्त केली. 1978 ते 1980 दरम्यान ते राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष होते. याच वेळी त्यांनी इस्रायलला जाऊन 4 महिने तेथील आधुनिक शेतीचा अभ्यास देखील केला होता. वडिलांकडून मिळालेल्या समाजकार्याचा वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला. त्यातूनच त्यांनी कुटुंबापेक्षा समाजकार्यालाच अधिक महत्त्व दिलं. सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ कायम जोडली गेलेली होती. ते सर्वसामान्यांचा बुलंद आवाज होते. मला नेता म्हणू नका असे ते म्हणायचे. मी सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत असा शिक्का बसू नये याची काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. जन आंदोलनात सहभागी झाल्यामुळं त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. समाजवादी पक्ष, जनता दल, जनता पक्षात राहिल्यानंतर 1992 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर ते पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत आले. राष्ट्र सेवा दलाचे संस्थापक भाऊसाहेब रानडे, निळू फुले, SM जोशी, नानासाहेब गोरे, शिरूभाई लिमये, रामभाऊ तुपे यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं. यामुळे त्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक समृद्ध झाल्या. राष्ट्र सेवा दलात असताना दमदार आवाज, दिग्पाड व्यक्तिमत्वाच्या बळावर कला पथकांच्या माध्यमातून त्यांनी जनजागरण केलं. ध्येयवादी गीतांची पेरणी केली. शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी पाटलांना विचारलं होतं, पाटील तुम्ही कोणत्या बाजूला? त्यावर पाटील म्हणाले होते, जिथं तुम्ही तिथं मी. अशी आठवण त्यांच्या पत्नी लीलावती तुपे पाटील यांनी मागे एकदा सांगितली होती. शरद पवार साहेबांनी त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं, मात्र माझा विरोध होता. कारण आपली ऐपत नाही, पैसा नाही, त्यामुळे आपण निवडून येणार नाही. यावर ते म्हणाले होते, इथून पुढे राष्ट्रवादीची भरभराट येईल, पण पायाचा दगड कोणी होणार नाही. तो दगड होण्याची संधी मिळते ती मी का सोडू? अशी ही आठवण लीलावती तुपे पाटील यांनी सांगितली होती. युद्धाप्रमाणेच राजकारणातही सर्व काही माफ आहे असं म्हटलं जाऊ लागलं आहे. गेल्या 5 वर्षात राज्यातील घडामोडी पाहिल्या तर त्याची प्रचिती येते. विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. समान विचारसरणीचे पक्ष वेगळे झाले. राजकीय पक्षांची फोडाफोडी झाली. त्याचं समर्थनही करण्यात आलं. त्यानंतर सुरू झालेले डावपेच थक्क करणारे होते. विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या डावपेचांमुळे विरोधकांना म्हणजेच सर्व शक्तिमान असलेल्या भाजपला घाम फुटल्याचं महाराष्ट्रानं आणि देशानंही पाहिलं आहे.
एकेकाळी शरद पवार यांच्याकडे विठ्ठलराव तुपे पाटील यांच्यासारखे खंदे समर्थक होते. तसे समर्थक आजही आहेत. सोडून गेलेले काही समर्थक पुन्हा पवारांकडे आले आहेत. तुपे पाटील यांचे पुत्र आमदार चेतन तुपे पाटील यांनी मात्र शरद पवार यांची साथ सोडली आहे. शरद पवार हे राजकारणातले वस्ताद मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांचा सातत्याने वस्ताद असा उल्लेख करतात. त्यामागे कारण आहे. असे म्हणतात की वस्ताद हा आपल्या शिष्यांना सर्वच डाव शिकवत नाही, एक डाव आपल्याकडे शिल्लक ठेवतो. याचा संदर्भ जयंत पाटील यांनी गेल्या महिन्यात कागल येथे झालेल्या कार्यक्रमात दिला होता. भाजपचे नेते समरजित सिंग घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. कागलचे आमदार मंत्री हसन मुश्रीफ हे अजितदादा पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यांना शह देण्यासाठी घाटगे यांना पक्षात घेण्यात आले आहे. याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले होते, वस्तादानं शिल्लक ठेवलेला हा डाव आहे आणि त्यामुळं हसन मुश्रीफ विधानसभा निवडणुकीत चितपट होणार. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात असंख्य नेत्यांची कारकीर्द घडवली आहे. दगाबाजी करणाऱ्यांना धडाही शिकवला आहे. त्यामुळेच त्यांना सोडून अजितदादांसोबत जाऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना आता घाम फुटला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातही शरद पवार यांनी मागे एकदा असेच डावपेच आखले होते. त्यामुळे पुण्याची भाई अशी ओळख असलेल्या, पुण्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेल्या सुरेश कलमाडी यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलराव तुपे पाटील यांनी कलमाडी यांचा पराभव केला होता. शरद पवार यांच्यामुळेच सुरेश कलमाडी यांना राजकारणात संधी मिळाली होती. त्यावेळी शरद पवार हेही काँग्रेसमध्येच होते. शरद पवार हे कलमाडी यांचे गुरु मानले जायचे. पवार यांनी कलमाडी यांना पुण्याच्या राजकारणात पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पुणे महापालिकेच्या राजकारणावर तर कलमाडी यांची मोठी पकड होती. असं म्हटलं जायचं की महापालिकेत सुई पडली तरी कलमाडी यांना त्याचा आवाज यायचा. शरद पवार यांनीच कलमाडी यांना पुण्याचे कारभारी बनवले होते. शरद पवार यांनीच पुण्याचा कारभारी बदलला असं आव्हानही पुणेकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत केलं होतं. काँग्रेस पक्ष संघटनेतील महत्वाची पदं कलमाडी यांना पवार यांच्यामुळेच मिळाली होती. पवार यांनी त्यांना 1984 मध्ये राज्यसभेचं खासदार केलं होतं. ते पक्षश्रेष्ठींच्या अत्यंत जवळ गेले होते. त्यामुळे कुठेतरी ते शरद पवार यांना ओव्हरटेक करू लागले होते. कलमाडी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत 3 वेळा भाजप उमेदवारांचा पराभव केला होता. 1998च्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार नाही या भीतीने त्यांनी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी दिली आणि अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शरद पवार यांनी त्या निवडणुकीत विठ्ठलराव तुपे पाटलांना उमेदवारी दिली आणि कलमाडी यांचा खेळ बिघडला. विठ्ठलराव तुपे हे जमिनीवरचे नेते होते. हडपसरच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं त्यांना तळागाळातील लोकांच्या समस्यांची जाणीव होती. लहानपणापासूनच त्यांची समाजाशी आणि लोकांशी नाळ जोडली गेली होती. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी जनजागरणही केलं होतं. त्यावेळी केंद्रातील काँग्रेसच्या राजकारणात काही घडामोडी घडल्या होत्या. सोनिया गांधी यांनी काँग्रेसमध्ये नुकतंच पाऊल ठेवलं होतं. प्रचारासाठी त्या विविध मतदारसंघात फिरत होत्या. सीताराम केसरी यांना पंतप्रधान व्हायचं होतं. त्यामुळे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांनाही मात देण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. त्यात सुरेश कलमाडी हेही होते. पक्षांतर्गत विरोधकांची तिकिटे कापायची असं केसरी यांनी ठरवलं होतं. त्यात कलमाडी यांचाही समावेश होता. त्यामुळं त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी पुणे विकास आघाडी हा पक्ष स्थापन केला. त्यांच्यासोबत 50 नगरसेवकांनाही काँग्रेस पक्ष सोडावा लागला होता. काँग्रेस पक्ष संघटनेत कलमाडी यांचा किती दबदबा होता हे यावरून लक्षात येईल. असं असतानाही विठ्ठलराव तुपे पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. तुपे यांना शरद पवार यांनी बळ दिलं होतं. विठ्ठलराव तुपे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा विजयी झाले होते. जनता पक्षातून त्यांनी निवडणूक लढवली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
तुपे हेही त्यावेळी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. पुण्यात तोपर्यंत भाजपचा एकच खासदार झाला होता. 1991 मध्ये अण्णा जोशी विजयी झाले होते. 1996च्या निवडणुकीत मात्र कलमाडी यांनी जोशी यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपने जोशी यांना 1998 मध्ये उमेदवारी दिली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप उमेदवार देऊ शकला नव्हता आणि त्यातच एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली. ती म्हणजे भाजपनं कलमाडी यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपकडून पाठिंबा मिळेल या आशेवर असलेले माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा त्यामुळे हिरमोड झाला होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी कलमाडी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. निकष होता, निवडून येण्याची क्षमता होती. कलमाडी यांच्या विजयासाठी अटलजी यांनी पुण्यात जाहीर सभा घेतली होती. अटलजी यांची सभा ज्या दिवशी ठरली होती त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या बंधूंचं निधन झालं होतं. त्यामुळे ते येतील का नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. अटलजी शब्दाचे पक्के होते. बंधूंवर अंत्यसंस्कार करून ते ठरलेल्या वेळी जाहीर सभेसाठी पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. अटलजी यांच्या सभेच्या आदल्या दिवशी सोनिया गांधी यांनी विठ्ठलराव तुपे यांच्यासाठी सभा घेतली होती. या सभेला 2 लाख लोकांची गर्दी झाली होती असं सांगितलं जातं. धर्माधिकारी यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र अटलजी यांच्या आव्हानामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवत कलमाडी यांना पसंती दिली होती. इतकं सारं होऊनही कलमाडी यांचा पराभव झाला आणि विठ्ठलराव तुपे पाटील विजयी झाले. शरद पवार यांनी तुपे यांच्या मागं किती बळ एकवटला असेल हे यावरून सहज लक्षात येण्यासारखं आहे. 2 जुलै 2004 रोजी विठ्ठलराव तुपे पाटील यांचं निधन झालं. हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद. या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे.